मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। गंगापूर येथील बबलू शेठ सुवर्णकार यांच्या सराफी दुकानामध्ये जवळपास 1,68,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्यानं आला होता आणि चोरटा ही अंगठी हाताच्या बोटामध्ये घालून ज्वेलर्सच्या दुकानामधनं पळून गेला। दरम्यान अखेर हा चोरटा नेवासा फाटा इथे पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकला। आरोपी हा जवळपास 1,68,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी मोडण्यासाठी नेवासा येथील सराफ दुकानामध्ये आला होता। दरम्यान व्हॉट्सअप ग्रुपवरती सीसीटीव्हीच्या आधारे चोरीची माहिती सर्व ठिकाणी पोहोचली होती। त्यामुळे नेवासा फाटा येथील प्रतिष्ठित व्यापारी विजय दहिवाळकर यांनी तात्काळ नेवासा पोलिसांना माहिती दिली आणि चोराला पोलिसांच्या हवाली केलं। पकडलेल्या आरोपीचं नाव हे आसिम सादिक शेख असून तो प्रवरा संगम येथील रहिवासी आहे। 28 वर्षीय युवक असल्याचं समजतंय। त्याच्याकडनं चोरीची अंगठी मुद्देमालासह जप्त करण्यात आली आहे। पुढील तपासासाठी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। दहिवाळकर यांच्या सतर्कतेचे परिसरासह सराफी बांधवांकडून कौतुक केलं जात आहे। तसेच पोलिसांनी वेळेवरती येऊन आरोपीला ताब्यात घेतलं याबद्दल पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष राठोड आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील राठोड यांचं देखील अभिनंदन करण्यात येत आहे। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।